थँक्यू माताजी, थँक्यू. सुरू करूया आपण. थँक्यू. कॅमेरा आहे ना, तिरका वाटतोय ना? हा, जरा थोडं पुढं घ्या. मागे गेले की जास्त क्लिअर होत, अनक्लिअर होत. बस हा, ठीक आहे का? तिरका नाही ना वाटत? हरी बोल. चल, प्रार्थनेने सुरुवात करूया आपण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींच्या आपल्या नेहमीच्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. आज आपण 10व्या अध्यायामधील 29 आणि 30 या श्लोक बघणार आहोत. खरे तर हे सगळे श्लोक आपण बघितलेले आहेत की कसे भगवंत सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि त्या श्रेष्ठांमध्ये भगवंत कसे श्रेष्ठ आहेत हे आपल्याला सांगत आहेत. तर हाही श्लोक असाच आहे. ह्याच्या पूर्वीचा आता 29 आणि 30. तर कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की सर्व आयुधांमध्ये ब्रज मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे आणि प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे. तर आज भगवंत आपल्याला काय म्हणत सांगत आहे ते बघूया आपण. अनंत चास्मी नागानां वरुणो यादसामहं पितॄणाम अमर्यामा चास्मी यमः संयमतामहं. भाषांतर. नागांमध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे. तर याच्यामध्ये आपण बघूया भाषांतर. तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय म्हणत आहेत. सर्व नागांमध्ये अनंत नाग सर्वश्रेष्ठ आहे आणि जलचरांमध्ये वरुण देव श्रेष्ठ आहे. हे दोघेही श्रीकृष्णांचे प्रतीक आहे. पितृलोकांचा अधिष्ठाता असलेला अर्यमा हा श्रीकृष्णांचाच प्रतिनिधी आहे. दृष्टांना शासन करणारे अनेक जीव आहेत आणि त्यांमध्ये यमदेव प्रमुख आहेत. या पृथ्वीच्या जवळच असणाऱ्या ग्रहलोकात यमदेव राहतो. जे पापी आहेत त्यांना मृत्यूनंतर तिथे नेले जाते आणि यमराज त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा देण्याची व्यवस्था करतात. तर अशा पद्धतीने असा 29व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. तर आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व श्रेष्ठांमधील श्रेष्ठ म्हणजे कोण आहेत हे भगवंत आपल्याला या अध्यायामध्ये विभूती योग म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य काय आहे हे आपल्याला सांगत आहेत. तर आता याच्यामध्ये भगवंत म्हणत आहेत की अनंत म्हणजे तो नागांमध्ये अनंत मी आहे, अनंत म्हणत आहेत. दुसरं एक काय म्हणत आहे, जलचरांमध्ये वरुण आणि पितरांमध्ये अर्यमा आणि नंतर यमदेव असे भगवंत काय करत आहेत, 4 जणांचा उल्लेख ह्याच्यामध्ये करत आहेत. तर आता हे अनंत म्हणजे काय. अनंत शेष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विष्णू जे आहेत ते काय आहेत, कोणावर पोहडलेले असतात, अनंत शेषावर. तर हे अनंत शेष जे आहेत यांच्यामध्ये काय आहे की त्यांच्यामध्ये अजून एक काय शक्ती आहे अनंत शेषांमध्ये. भगवंत तर पहुडलेले असतात परंतु हे सर्व ब्रह्मांड जे आहे ते अनंत शेषांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या मस्तकावर धारण केलेलं आहे आणि त्यांना अनंत असे फणे आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, सर्प जर असेल तर त्याला काय असतं ना, नाग किंवा तो त्याला फणे असतात का. अनंत शेष म्हणजे ज्यांना अनंत फणे असतात आणि त्या फण्यांद्वारे ते भगवंतांचं काय करत असतात, गुणगान करत असतात.
लीला गुणगान कौतुक हरिनाम घेत असतात त्या अनंतपणांनी. आणि त्या भगवंतांच्या गुणगानामध्ये, त्या भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांनी जो ब्रह्मांड मस्तकावर धारण केलेला आहे, त्याचं त्यांना म्हणजे ते असं वर्णन आहे की मोहरीचा जो दाना असतो, तो जर आपल्या इथे कोणी ठेवला तर आपल्याला जाणवेल का हो? किंवा बोटावर जरी ठेवला, कुठेही शरीरातल्या आपल्या कुठल्याही इंद्रियांपाशी किंवा त्या इंद्रियांवर ठेवला, आपल्याला त्या मोहरीच्या दाण्याची जाणीव होईल का? अगदी नगण्य येतो मोहरीचा दाना. अगदी त्या मोहरीच्या दाण्याप्रमाणे हे जे अनंत शेष आहेत, त्यांना ह्या ब्रह्मांडाचं म्हणजे त्यांना त्या मोहरीच्या दाण्याप्रमाणे आहेत त्यांच्या मस्तकावर हे ब्रह्मांड. आणि ते इतके गुणगान करण्यात इतके बिझी झालेले आहेत भगवंत, की भगवंतांचं गुणगान करण्यात, की ते पूर्णपणे हे विसरून गेलेले आहेत. म्हणून हे अनंत शेष जे आहेत, त्यांच्या अनंत जे फणे आहेत, त्याद्वारे भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करतात. तर आता हे म्हणजे किती ग्रेट आहे ना, म्हणजे शक्तिशाली व्यक्ती. म्हणजे आपण कसं म्हणतो, की एखादी गरीब व्यक्ती असेल हं, तर एखादी गरीब असती परिस्थितीने, तर तिला नम्र राहण्यास काय म्हणजे आपोआप ती नम्रता येते त्या व्यक्तीमध्ये. कारण त्याच्यासाठी अहमपणा करण्यासाठी काहीच नसते. परंतु एखादी व्यक्ती श्रीमंत असते, तर ती श्रीमंत असून पण तितकीच ती नम्र असते. तेव्हा मग आपण काय म्हणतो, की अरे किती त्यांची चांगली म्हणजे किती श्रीमंत आहेत ते, किती वैभवशाली व्यक्ती आहे. परंतु तेवढीच नम्रताही त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे ही काय करते, ही आकर्षित करते आपल्याला. ज्याच्याकडे जी गोष्ट आहे आणि त्याची त्या गोष्टीचा ते चुकीचा म्हणतील किंवा त्याचा अहंकार करू शकतात, चुकीचा वापर करू शकतात. परंतु तरीही त्याचा गर्वाचा लवलेशही नसतो आणि त्या गोष्टींचा योग्य वापर ते करतात. तेव्हा ते नक्कीच आदरास पात्र ठरतात. मग इथे सुद्धा आपण बघतो, की अनंत शेष जे आहेत ते किती शक्तिशाली आहेत. पण ते शक्तिशाली आहेत, परंतु ते काय करतायत त्या शक्तीचा त्यांना कुठेच हे नाही. ते करते त्यांच्या अनंत फणांद्वारे श्रीकृष्णांचं काय करतायत? गुणगान करतायत. भगवंत आपल्याला याच्यातून शिकवत आहेत, की आपला जो मिथ्या अहंकार असतो, आपल्याला कुठल्या एखाद्या गोष्टीचा गर्व असतो, अहंकार असतो, अभिमान असतो. तर त्या मिथ्या अहंकाराला इथे कुठेतरी कुटतायत भगवंत खलबत्त्यात घालून अगदी, की म्हणजे आपण काय बघू शिकू शकतो ह्याच्यातून. की जेव्हा कधीही नम्रता ही गोष्ट इतकी श्रेष्ठ आहे, की जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे भक्तीमध्ये सुद्धा आपल्याला कधी-कधी वाटतं, की नाही अरे, अध्यात्मामध्ये आपल्याला कशाचा कोणाला अहंकार थोडाच येऊ शकतो. नाही. उलट अध्यात्मामध्ये म्हणजे आपण कसं, की थोडी जरी आपल्याकडून थोडी सेवा झाली, थोडासा मान-सन्मान आपल्याला मिळाला, तर कुठेतरी आपल्याला काय होतो, तो अहमपणा आपल्यामध्ये येऊ शकतो. इथे भगवंत अनंत शेषांचं उदाहरण आहे, की त्यांनी ब्रह्मांड धारण केलेलं आहे. परंतु त्यांच्याकडे कुठलीही श्रेष्ठपणाची भावना नाहीये. आणि मग ते भगवंतांचं गुणगान करण्यात मग्न झालेले आहेत. मग याच्यातून आपण शिकू शकतो, की आपल्या जीवनामध्ये अगदी एवढी-एवढी नगण्य गोष्ट जरी मिळाली आपल्याला, तरी आपल्याला अहंकार त्याचा येऊ शकतो. म्हणून आपल्या सेवांमध्ये, आपल्या आध्यात्मिक जीवन असेल, आपलं भौतिक जीवन असेल, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नम्रतेला हे किती स्थान आहे. एकदा श्रील प्रभुपादांना त्यांचे एक शिष्य येतात आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणतात, की "मी खूप पतित आहे. मी खूप पतित आहे." असं म्हणतात. तर प्रभुपाद त्यांना म्हणतात, की "हो, तुम्ही पतितच नाहीत." प्रभुपाद म्हणतात, की "पतित पण नाहीत तुम्ही. तुम्ही नगण्य आहात. पतित जे झालेले आहेत त्यांची जागा पण ती पण जागा भरून काढलेली आहे जगाई मदाई यांनी. तर तुम्ही अगदी नगण्य आहात. नगण्य म्हणजे त्याचा कुठं गणना होऊ शकत नाही." म्हणजे प्रभुपाद तो नम्रतेचा एक किती मोठा हे दाखवतायत त्या शिष्याला, की आपल्याला वाटतं आपण पतित म्हणणं आणि आपण नगण्य असणं यातला फरक श्री प्रभुपाद आपल्याला दाखवत आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण हे शिकू शकतो, की जितकं म्हणजे जितकी आपला स्तर उंचावतो भक्तिमय जीवनाचा, सेवामय, साधनामय जे काही कुठलीही गोष्ट असेल, तितका आपला स्तर उंचावतो, तितक्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्यामध्ये ती नम्रता यायला पाहिजे. म्हणून हे अनंत शेषांचं जे उदाहरण आहे, ते भगवंत का सांगत आहेत, की श्रेष्ठांमधला श्रेष्ठ मी आहे. म्हणून भगवंत इथं अनंत शेषांचं उदाहरण देत आहेत. तर मी काल ना 11वा स्कंद वाचत होते. म्हणजे माझं जस्ट 11वा स्कंद चालू आहे वाचन आणि नेमकं मला काल भगवंतांचे ऐश्वर्य म्हणजे हा पण विभूती योग. विभूती योग म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य आहे. म्हणजे हा हा त्याचा अर्थ होतो आणि याच्यामध्ये पण सेम श्लोक आलेले आहेत काही भगवद्गीतेमधले. म्हणजे आपण कधी-कधी आपण म्हणतो ना, की श्रीमद भगवद्गीता हे ज्ञान देणारी आहे भगवंतांविषयीचं आणि श्रीमद भागवतम आपण म्हणतो अमल पुराण आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ग्रंथ कुठलाच नाही.
याचं हे श्रीमद भागवतमचं स्थान आहे. आणि त्या श्रीमद भागवतम मध्ये म्हणजे हे भगवद्गीता जी आहे त्यातले श्लोकात सुद्धा भगवंत तीच गोष्ट आपल्याला श्रीमद भागवतम मध्ये सांगत आहेत. परंतु श्रीमद भगवद्गीतेला आपण तेवढं स्थान देतो का हो? आपल्याला फक्त काय असतं की आपल्याला ज्ञान माहिती असतं की हे आहे ते आहे, परंतु श्रीकृष्णांना भगवंत म्हणून ऍक्सेप्ट करणं ही निष्ठा आपल्याकडे नाहीये. म्हणजे आपण किती म्हणूनच बघतो ना आपण समाजामध्ये की खूप लोक श्रीमद भगवद्गीता आमची पाठ आहे, भगवद्गीतेचं आम्ही वाचन करतो, पारायण करतो, परंतु भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची म्हटलं की त्यांना ते प्रश्न विचारतात की तुम्ही फक्त श्रीकृष्णांचंच का करता, तुम्ही बाकीच्या देवी देवतांचं का करत नाही? म्हणजे याचा अर्थ काय? ज्ञान आहे परंतु भगवंतांवर ती निष्ठा नाहीये. आणि निष्ठा नसल्यामुळे काय आहे? तो विश्वास नाहीये. तर हे श्रीमद भागवतम, आपण भागवतम कथा सप्ताह ऐकतो, त्याच्यामध्ये ह्या कथांचं गुणगान केलं जातं. तर त्या 12व्या अध्यायामध्ये सुद्धा सेम हाच श्लोक आलेला आहे जो आता आपण वाचला. तर त्याच्यामधला आपण हा श्लोक बघूया की त्याच्यामध्ये भगवंत हेच म्हणत आहे, सिद्धेश्वराणाम कपिलम सुपूर्णहम पतत्रीनाम प्रजापतीनाम दक्षहम पितृनाम मह मर्यामा. म्हणजे त्याचं भाषांतर, सिद्ध श्रेष्ठांमधील भगवान कपिल मी आहे, पक्षांमधील गरुड मी आहे, आणि प्रजापतींमधील दक्ष तसेच पितरांमधील अर्यमा मी आहे. तर तुम्ही हे जसे आपण आता बरेच दिवस झाले आपण आपल्या म्हणजे सगळ्या ह्या गीतामृत मालिकेच्या ज्या स्पीकर माता जी आहेत तुम्ही आतापर्यंत ऐकत आलात की कशा पद्धतीने भगवंत ह्या अध्यायामध्ये सांगत आहेत की सगळ्यात सर्वश्रेष्ठ मी कसा आहे, अगदी तसाच हा अध्याय तुम्ही बघू शकता. 11वा स्कंद आणि 16वा अध्याय आहे, सॉरी 16वा अध्याय. तर त्याच्यामध्ये हे असे सेम श्लोक आलेले आहेत. म्हणून याच्यातून आपण बघू शकतो की भगवंत श्रीमद भागवतम मध्येही आपल्याला ही गोष्ट सांगत आहेत. आणि दुसरं एक वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे वरुण. तर जलचरांचे अधिपती देवता म्हणजे कोण? वरुण आहेत, म्हणजे जे सर्वात शक्तिशाली आहेत. आणि ते वृद्ध झाले होते. आणि एकदा ते वृद्ध झाल्यानंतर त्यांच्याकडे हिरण्याक्ष येतो आणि एकदम असा नम्रतेने हिरण्याक्ष त्यांना काय करतो, ह्याची युद्धाची मागणी करतो त्यांच्या बरोबर. तर वरुण देव म्हणतात की मी आता वृद्ध झालेलो आहे आणि तुला थंड करण्यासाठी नक्कीच तुला कोणीतरी भेटेल. मग नंतर ह्याच हिरण्याक्षाचा वध कोणी केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वराह अवतार यांनी केलेला आहे. तर असे हे वरुण जे आहेत ते सगळ्यात शक्तिशाली वरुणांमध्ये, जलचरांमध्ये सर्वात शक्तिशाली आहेत. म्हणून भगवंत काय म्हणत आहे की या श्रेष्ठांमध्ये पण सर्वश्रेष्ठ म्हणजे मी वरुण आहे. आणि अजून एक आपल्याला ही एक कथा माहित असेल की एकदा नंद बाबा म्हणजे ती मला वाटतं ती अमावस्या पौर्णिमाशी काहीतरी एक अशुभ वेळ असती आणि ते चुकून यमुनेमध्ये स्नान करायला जातात आणि यमुनेमध्ये स्नान केल्यानंतर त्यांना वरुण राजाचे सेवक पकडून नेतात, वरुण राजांचे. आणि मग तिथे भगवंत नंतर त्यांना सोडवायला येतात. त्यावेळेस नंदबाबांना कळतं की अरे हे सगळे वरुण आणि हे सगळे देवी देवता माझ्या मुलाला का दर्शन गेल्या गेल्यावरून देव उठतात आणि त्यांना दंडवत प्रणाम करतात. त्यावेळेस नंदबाबांना वाटतं की अरे हा तर माझा छोटा मुलगा आहे आणि याला का हे नमस्कार करतायत. म्हणजे ते एकदम असे गोंधळून जातात की त्यांना कळत नाही की माझा मुलगा, म्हणजे हे त्यांना ज्ञान नसतं. तर याच्यातून आपण बघू शकतो की वरुण देव हे काय आहेत, अतिशय शक्तिशाली आणि सर्वश्रेष्ठ आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो, बघू शकतो इथं की भगवंत काय म्हणत आहेत ह्या श्लोकामध्ये की मी जलचर्यांमध्ये मी वरुण आहे. आता दुसरं एक भगवंत काय म्हणत आहेत, पितरांमध्ये अर्यमा मी आहे. तर हे आर्यमा म्हणजे कोण? तर हे जे आर्यमा जे आहेत ते जेव्हा विदुर म्हणजे यमराज विदुरजींच्या अवतारामध्ये पृथ्वी तलावर आले होते, त्यावेळेस विदुरजी म्हणजे कोण आहेत? यमराज आहेत. मग त्यांची जागा तिथे रिकामी होती. मग ते कार्यभार कोण सांभाळणार, ती सेवा कोण करणार? मग हे जे वीर्यमा होते, आर्यमा जे होते, तर त्यांनी तो कार्यकाल जोपर्यंत विदुरजी पृथ्वी तलावर होते तोपर्यंत त्यांनी तो सांभाळला. म्हणजे इमॅजिन करा की यमराजांचं कार्य सांभाळणं ही किती मोठी गोष्ट आहे. प्रत्येक जीवाचा पाप पुण्याचा हिशोब यमराज ठेवतात. तर असे हे आर्यमा आहेत. म्हणून भगवंत म्हणतात की हे आर्यमा, पितरांमध्ये मी आर्यमा आहे. तर आता हे पितरांचे कोण आहेत? पितरांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत हे आर्यमा. मग याच्यातून आपण अजून एक शिकू शकतो की आपण म्हणतो की म्हणजे आता एक आधुनिकतेच्या नावाखाली की पितृदान करणं, पितरांना दर्पण अर्पण करणं हे खरंच आहे का?
असं आपण म्हणतो ना. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे श्लोक आपण ऐकलेले असतील, की भगवंत कशा पद्धतीने सांगत आहेत, की हे पिंडदान करणे किती गरजेचं आहे. आणि मग याच्यावरून हे प्रूफ होतं, की पितर आहेत, आपण जे पितरांना दर्पण अर्पण करतो ते त्यांना खऱ्या अर्थाने प्राप्त होतं. जसं आताच आपण बघतो, की जर समजा आपण कुठे समजा ट्रेनमध्ये आहे, आपण जेवण मागवतो, तर आपण कुठेतरी बुकिंग करतो त्याचं. जेवण आपल्याला दुसऱ्या ठिकाणी मिळतं किंवा आपला बँकेचा एखादा चेक आहे, तो आपण भरून देतो. पैसे कुठल्या तरी तिकडल्या त्या बँकेत काढतो. म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी पैसे भरतो आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचं काय आपल्याला फळ प्राप्त होतं. मग याच्यावरून हे जर भौतिक जीवनामध्ये या पद्धतीने जर घडत असेल, तर मग आध्यात्मिक जीवनामध्ये कोणीतरी इकडे त्या पितरांना दर्पण अर्पण करत आहे, तर ते त्यांना का बरं प्राप्त होत नसेल? मग म्हणून आपण बघू शकतो, की हे पितरांना दर्पण अर्पण करणे हे खूप महत्वाचे आहे. याला आपण असं अंधश्रद्धा म्हणू शकत नाही. स्वतः प्रभू रामचंद्रांनी हे केलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंनी पण पितरांना त्यांच्या दर्पण अर्पण केलेलं आहे आणि शंकराचार्यांनी पण केलेलं आहे. म्हणजे तसे पाहायला गेले तर चैतन्य महाप्रभू, शंकराचार्य हे संन्याशी होते. पण तरीही त्यांनी त्यांच्या पितरांना ते दर्पण अर्पण केलेलं आहे. म्हणून हे आपण बघू शकतो, की हे पितर जे आहेत, हे हे आपण अंधश्रद्धा म्हणू शकत नाही. म्हणून आपण तेवढ्याच श्रद्धेने, भक्ती भावनेने भगवंतांना अर्पण केलेला भोग आपल्या पितरांना तो अर्पण करू शकतो, जेणेकरून त्यांना त्यांची पुढची गती चांगली प्राप्त होईल. म्हणून इथे भगवंत म्हणत आहेत, त्या पितरांमध्ये अर्यमा मी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण बघतो की यमराजांचे कार्य इथे आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत, की नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे. तर यमराजांचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय आहे, की बरोबर करेक्ट कार्य करतात ते. कुणी जर पाप केलं तर ते त्याला नरकामध्ये नेऊन बरोबर जेवढं पाप कर्म आहे तेवढीच त्याला शिक्षा देतात. त्याच्यापेक्षा कणभरही जास्त पण नाही आणि कमी पण नाही. म्हणजे हे यमराजांचं म्हणजे जसं आपण आता बघतो की एखाद्या कोर्टामध्ये एखादा खटला गेला, तर आपण काय म्हणतो निकाल त्याचा बरोबर नाही लागला किंवा त्या निकालाला चुकीच्या अजून निकाल त्या बाजूने गेला. मग ह्या भौतिक जीवनामधलं एक मिनिट. तर मग हे यमराजांचं कार्य आहे. म्हणजे ही जसं की आपल्या ह्या भौतिक जगामध्ये कुठे ना कुठे काही प्लस मायनस होऊ शकतं. परंतु यमराजांचं कार्य बरोबर करेक्ट चालतं. त्याच्यामध्ये कुठेही कमी जास्तपणा होत नाही. म्हणजे हे आणि हेच यमराज काय म्हणतात, की त्यांच्या दूतांना, की जर कोणी मुका असेल तर त्यांनी मनाने जरी स्मरण केलं एकदा तरी त्याला माझ्याकडे तुम्ही त्याला स्पर्श करू नका. भगवंतांचं स्मरण केलं असेल त्याने, भगवंतांचा गुणगान केला असेल, हरिनाम घेतला असेल, एखादा बहिरा असेल आणि बहिरा असताना त्याने एकदा जरी भगवंतांच्या त्याच्या जिभेतून भगवंतांचं नाम आलं असेल, त्याला तुम्ही स्पर्श करू नका. म्हणजे हे यमराज सांगत आहेत त्यांच्या यमदूतांना, की जे भगवंतांचे जे भक्त आहेत, जे दर्शन घेतात, त्यांचा प्रसाद ग्रहण करतात, त्यांचं गुणगान ऐकतात, रोज हरिनाम घेतात, मग त्यांना तर यमदूत हे स्पर्शच करू शकत नाही. अशी ही यमराजांची त्यांना आज्ञा आहे. म्हणजे हे किती शक्तिशाली आहे ही भक्ती आणि किती शक्तिशाली आहे हे हरिनाम हे आपल्याला कळत नाहीये, की आपण बघतो की मृत्यूच्या टायमाला कितीतरी उदाहरणं तुम्ही बघू शकता, की आपल्याला म्हणजे कुणी ना कुणी असं सांगत असतं की मृत्यू किंवा आपण अनुभव पण कुणाचे ऐकलेले असतात जुन्या व्यक्तींकडून बघा, की मृत्यूच्या टायमाला ती व्यक्ती जेव्हा बघते तर असं कुठेतरी ते घाबरते किंवा सांगते की माझ्या समोर 2 व्यक्ती उभे राहिलेले आहेत आणि त्यांना बघून मला भीती वाटतेय. तर हे मृत्यूचे जे अनुभव असतात ते आपण सुद्धा इतरांकडून ऐकलेले आहेत. म्हणून यमराज जे त्यांच्या दूतांना सांगतात, की अशा भक्तांना ज्यांनी एकदाही हरिनाम घेतलेला असेल, त्यांना सुद्धा तुम्ही स्पर्श करू नका. म्हणजे ही भक्ती इतकी काय आहे, शक्तिशाली आहे. म्हणजे आणि हे जे यमराज आहेत,
हे यांचं कार्य पण आपण बघू शकतो की किती म्हणजे कुठेही कमी जास्तपणा किंवा कुठे चुकत नाहीत ते. थोडक्यात काय की कुठल्याही त्यांच्या सेवेमध्ये एवढे सुद्धा ते चुकत नाही. जितके पाप तितकीच शिक्षा. म्हणजे जितकं जास्त पण देणार नाहीत, कमी पण देणार नाहीत. आणि ते यमराज म्हणतात की जो भगवान श्रीकृष्णांना दंडवत प्रणाम करतो, त्यांना यमराज म्हणतात की मी स्वतः त्यांना प्रणाम करतोय. म्हणजे हे यमराजांचं कार्य आहे आणि हे यमराज म्हणजे यमदेव म्हणून भगवंत म्हणत आहेत, मृत्यूचा नियंता सर्वश्रेष्ठ आहेत ना ते, नियमन करणाऱ्यांमध्येच सर्वश्रेष्ठ. म्हणजे नियम जेव्हा करतो किंवा मगाशी हे उदाहरण दिलं, एखादा खटला चालला असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी होतच ना, काहीतरी चूक होते, काहीतरी आपण कमी जास्त करतो. पण इथं नियमन करणाऱ्यांमध्ये यमराज हे सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून त्यांमधील भगवंत म्हणतायत की त्यांच्यामध्ये मृत्यूचा नियंता म्हणजे मी यमराज आहे. आणि इथे प्रभुपाद वर्णन करत आहेत की हे यमराज पृथ्वीच्या जवळच असणाऱ्या ग्रह लोकात यमदेव राहतात. तर आपण म्हणतो ना कधी कधी, नाही हो स्वर्ग पण इथेच आहे आणि नरक पण इथेच आहे, सगळं इथेच भोगून जायचंय आपल्याला. असं अजिबात नाहीये. ज्या गोष्टींची रिॲक्शन, जसं आता विस्तवावर अग्नीला स्पर्श केला तर त्याचा चटका आपल्याला लगेच बसणार आहे. त्याची प्रक्रिया काय होती, लगेच त्वरित त्याचा परिणाम आपल्याला त्वरित भेटतो. आणि जर असं एखादं समजा आपण एखादं झाड लावलं, नारळाचं झाड लावलं, तर त्याला नारळ लागण्याला खूप वर्ष जाणार आहेत. मोहरीचं झाड लावलं तर त्याला पटकन मोहरी लागणार आहे. तसे काही कर्म असे असतात की ते आपल्याला त्याची त्वरित परिणाम जे फळ असतं ते इथेच भोगावं लागतं. परंतु काही कर्म असे असतात तर त्याला काही काळ लागतो त्याचे फळ भोगण्यासाठी. म्हणून इथे आपण बघू शकतो की ते आपल्याला जे काही पाप कर्म केलं असेल ते आपल्याला नरकात जाऊनच भोगावं लागतं. म्हणून आपण म्हणतो ना इथंच स्वर्ग आणि इथंच नरक आहे, तर असं अजिबात नाहीये. फक्त हे जो नरक आहे ते इथे वर्णन आहे, हा ग्रहलोक पृथ्वीच्या अगदी जवळच आहे. म्हणून आपण म्हणतो इथेच सर्व आहे, इथे सर्व नाही. तर नरक जो आहे तो पृथ्वीच्या अगदी जवळ आहे. आणि इथून आपण ह्याच्यातून बघू शकतो की जे कृष्ण कथा करतात, असं म्हणतात की ज्या ठिकाणी कृष्ण कथा चाललेली असती त्या ठिकाणी यमराज स्वतः येतात. परंतु इथे यमराज कशासाठी येतात, कोणाला शिक्षा करण्यासाठी येत नाही. की जसं म्हणतात ना, रामकथा चालू असेल तर त्या ठिकाणी हनुमानजी येतात, त्यांचे भक्त येतात तिथे ऐकण्यासाठी. तसेच अगदी जिथे भगवंतांची कथा चालू असते, भगवंतांचं गुणगान चालू असतं, साक्षात यमराज तिथे ते ऐकण्यासाठी येतात. जसं मंदिरामध्ये कधी कधी पोलीस पण येतात, परंतु ते कोणाला शिक्षा करण्यासाठी येतात का त्यावेळेस, नाही. तर ते काय करतात, काहीतरी प्रसाद मिळेल किंवा भगवंतांचं दर्शन होईल या आशेने जेव्हा ते मंदिरात येतात तेव्हा त्यांची भावना वेगळी असती तिथे येण्याची. मग तसंच यमराज सुद्धा त्या ठिकाणी काय असतात, हजर असतात. आणि असे हे यमराज म्हणतायत की मी जो भगवंतांचं एकदा जरी हरिनाम घेतलं तरी त्यांच्या दूतांना ते सांगत आहेत की तुम्ही काय करू शकत नाही, तिथे त्यांना स्पर्श करू शकत नाही. म्हणून हे यमराजांचं स्थान सांगितलं की हे यमराजांचं स्थान आहे. आणि ते यमराज म्हणजे भगवंत म्हणत आहे कोण आहे, मी ते यमराज, नियमन करणाऱ्यांमधला यमराज मी आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं ह्याच्यामध्ये अनंत शेष, वरुण, आर्यमा कोण आहेत आणि यमदेव कोण आहेत, या चार याच्यावर आपण बघितलं ह्या श्लोकामध्ये. तर आता आपण आहे ना 30वा श्लोक बघूया की ज्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत. प्रल्हाद चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रहं वैनतेयश्च पक्षिणां. दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे, दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. भाषांतर तात्पर्य, दिती आणि आदिती या दोन भगिनी आहेत. आदिती पुत्रांना आदित्य तर दिती पुत्रांना दैत्य असे म्हटले जाते. सर्व आदित्य हे भगवंतांचे भक्त आहेत आणि दैत्य हे नास्तिक आहेत. प्रल्हादाचा जन्म जरी दैत्य कुळामध्ये झाला तरी तो बालपणापासून महान भगवत भक्त होता. त्याला आपल्या भक्तीमुळे आणि दैवी गुणांमुळे श्रीकृष्णांचा प्रतिनिधी मानण्यात येते. नियंत्रक तत्वे अनेक आहेत, परंतु काळाच्या ओघामध्ये भौतिक विश्वातील प्रत्येक वस्तूचा ऱ्हास होतो. म्हणून काळ हा श्रीकृष्णांचेच रूप आहे. अनेक प्राण्यांमध्ये सिंह हा अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर पशु आहे व पक्ष्यांच्या लाखो प्रकारात विष्णू वाहन गरुड हा सर्वात मोठा पक्षी आहे. तर इथे भगवंत काय म्हणत आहेत की दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे. आता दैत्य म्हणजे काय की जे आपण बघितलं की दिती आणि आदिती, दितीचे पुत्र जे आहेत ते कोण आहेत, सगळे दैत्य झालेले आहेत. आणि त्या दैत्यांमध्ये कोण आहे, प्रल्हाद श्रेष्ठ आहे.
मग याच्यातून आपण काय शिकू शकतो, की भक्ती ही कधीही कुठेही प्राप्त होऊ शकते. बाह्य गोष्टींवरून, बाह्य जे काही आपले पद उपाधी असती त्याच्यावर भक्ती अवलंबून नाही. दैत्यांमध्ये, दैत्य म्हणजे जे असुर आहेत, अशा ठिकाणी प्रल्हादाचा जन्म झाला आणि त्या प्रल्हादाला भगवंत म्हणतायत की तो भक्तराज प्रल्हाद मी आहे. म्हणजे काय गुणगौरव करतायत भगवंत त्यांच्या भक्तांचा. आणि कुठलीही भौतिक गोष्ट, कुठलीही उपाधी, म्हणजे आपण कुठल्या कुळात जन्माला आलो आहोत, कुठल्या कुळामध्ये नाही, याला कशाचेच ह्याच्यावर भक्ती नाहीये. भक्ती ही फक्त आपल्या प्रामाणिकतेवर अवलंबून आहे. मग ज्या दैत्यांमध्ये प्रल्हाद महाराज सर्वश्रेष्ठ, भगवंत स्वतः म्हणतात की ते प्रल्हाद मी आहे. म्हणजे हे भगवंतांचं किती म्हणजे गुणगान करतात, गुणगौरव करत आहेत भगवंत. आणि हे पण आपण शिकू शकतो की भक्ती ही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. भक्ती ही कधीही कुठेही कुठल्याही जन्मामध्ये, कुठल्याही कुळामध्ये, कुठल्याही गोष्टी बाह्य गोष्टींवरती अवलंबून नसल्यामुळे ती कोणालाही प्राप्त होऊ शकते. तर त्याला कुठलीही उपाधी नाही. जसं आपण म्हणायचो ना, सुरुवातीचा भारतामधला एक काळ आपण बघू शकतो की ब्राह्मण लोक जे होते ते कर्मठ ब्राह्मण होते. की कुठलीही गोष्ट की आम्हीच ते यज्ञ करणार, आम्हीच हा मंत्र म्हणणार, हे सर्वसामान्य लोक ते म्हणू शकत नाही. परंतु भगवंतांनी भक्ती ही अशी कोणासाठी स्पेसिफिकली ठेवलेली नाहीये. भगवंतांनी ही भक्ती प्रत्येक जीवात्म्यासाठी दिलेली आहे. हे आपण याच्यातून शिकू शकतो. आणि जे प्रल्हाद महाराज, आपण बघतो की सगळ्यांना माहिती आहे प्रल्हाद महाराजांची स्टोरी, की त्यांनी हरिनाम म्हणजे कुठल्याच भौतिक गोष्टींनी ते विचलित झाले नाहीत. ते किती संकट आले त्यांच्या जीवनामध्ये. म्हणजे हे जे आपण श्रीमद भागवतम जे आहे, किंवा भगवंत हे श्लोका सांगत आहेत, हे फक्त ऐकण्यासाठी नाहीये, तर त्याचं चिंतन मनन करण्यासाठी आहे. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही संकट येतात, दुःख येतात आणि आपण पण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कुठेतरी विचलित होतो. कधी कधी तर आम्हाला सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. मैत्रिणींनो, माझ्या स्वतःच्या बाबतीत तर मला नेहमी विचारलं जातं की काय हो, तुम्ही तर एवढं सगळं देवाचं करता आणि हे करता, तरी तुम्ही सारखे आजारी का असता? म्हणजे खरंच या प्रश्नाचे म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण जे काही करतो त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी प्राप्त होणार. अशी एक भक्ती म्हणजे काय हेच कळलेलं नाहीये आतापर्यंत. आपल्याला वाटतं की काहीतरी प्रोव्हाइड करणारे भगवंत आहेत. त्या दिवशी नामामृतमध्ये ब्रजसुंदरी माताजींनी हे उदाहरण खूप छान सांगितलं होतं की प्रल्हाद महाराज जे आहेत, त्यांना हरिनाम त्यांनी घेतलं. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की आपलं भौतिक जीवन खूप आनंददायी जाईल आणि आपल्याला संकट येणार नाहीत. परंतु आपली आध्यात्मिक जीवनामध्ये मात्र नक्कीच प्रगती होईल. तर इथे आपण बघू शकतो की ते प्रल्हाद महाराज किती हरिनाम, किती श्रद्धा, नितांत श्रद्धा होती आणि कुठल्याच गोष्टीने त्यांची श्रद्धा हल्ली नाही, ती निष्ठा. आणि त्या श्रद्धेने आणि त्या निष्ठेनेच त्यांना भगवंतांची प्राप्ती झाली. परंतु ते करताना त्यांनी हे केलं का हो? आपल्याला कुठे आठवतं का की त्यांनी हिरण्यकश्यपूचा अनादर केला? भक्त कसे असतात भगवंतांचे, हे एक गुण आपण ह्याच्यातून बघू शकतो की त्यांनी कुठे त्यांच्या पित्याचा अनादर केला का? असं कुठं आहे का त्यांनी काही म्हणजे आता ते हरिनाम घेत होते, कुठेतरी त्यांना त्रास दिला आहे हिरण्यकश्यपूने आणि म्हणून आता त्यांनी त्यांना काहीतरी विरोध केला, काहीतरी चुकीचं बोलले, उलट बोलले, असं काही केलेलं कुठं आठवतंय का? ते प्रल्हाद महाराज एकदम पूर्ण मग्न होऊन हरिनाम घ्यायचे, परंतु त्यांनी त्यांच्या पित्याचा कुठेही अनादर केलेला आपण ऐकला नाही. मग याच्यात म्हणजे ते शाळेमध्ये जरी गेले, त्यांना ते शिकवणारे जे शिक्षक होते, त्याच्यामध्ये पण ते 1 नंबर यायचे, नंबर 1 वर असायचे नेहमी ते त्यांच्या शाळेमध्ये. मग याचा अर्थ असा होता का की त्यांनी ते त्यांच्या जीवनामध्ये ऍक्सेप्ट केलं. मग ते अगदी तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी अशा कराव्या लागतात, की ज्या कधी-कधी असं वाटतं, की अरे आपण भक्तिमय जीवनामध्ये आणि ही गोष्ट कशी करायची? परंतु कुठलीही गोष्ट जेव्हा कधी करतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय लागतं आपल्याला? श्रद्धा लागते आणि विश्वास जो काही आहे तो लागतो. तरच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. नाहीतर आपल्याला अन्यथा त्याचं फळ प्राप्त होत नाही. मग इथे सुद्धा आपण बघू शकतो, की जेव्हा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, परंतु आपण समोरच्याचा कधीही कुठल्याही गोष्टीचा अनादर नाही केला पाहिजे. जसं की आपल्याला कधी-कधी असं होऊ शकतं, की अरे आपण 16 माळा जप करतोय, अरे आम्ही ह्या नियमांचं पालन करतो. आणि जेव्हा आपण असे भक्तांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सर्कलमध्ये जातो, तर कुठेतरी त्याचा अहंकार आपल्यामध्ये येऊ शकतो, की बघा आम्हाला किती शास्त्र माहिती आहेत, मला किती गीतेचं ज्ञान आहे, मी किती प्रवचन देतो किंवा किती प्रवचन देते. म्हणजे याचा कुठं यांना काय कळतंय भक्ती म्हणजे काय? की याचा कुठेतरी आपल्यामध्ये तो अहमपणा येऊ शकतो. तर एक भक्त म्हणजे काय आहे, की ज्याच्यामध्ये नम्रता भरलेली आहे पूर्ण आणि तो कधीही कुणाचा अनादर करत नाही. तो ऐकतो,
असं नाही की तो ऐकत नाही. काही गोष्टी आपल्याला समाजात राहण्यासाठी आपल्याला कराव्या लागतात. परंतु ते ऐकतो, परंतु तो जीवनामध्ये काय करतो, ते ऍक्सेप्ट करत नाही. की जसं त्यांच्या शिक्षकांचं पण प्रल्हाद महाराजांनी ऐकलं, परंतु ते जीवनामध्ये स्वीकारलं का? नाही स्वीकारलं. हिरण्यकशिपूचा त्यांनी अनादर केला का? नाही केला. परंतु त्यांनी जे सांगितलेलं ते स्वतः केलं पण नाही. तर हे आपण शिकू शकतो, की म्हणून आपण एका भक्ताला त्याच्या जीवनामध्ये ही नम्रता किती गरजेची आहे. आणि प्रल्हाद महाराजांचं जे बघतो, की ते अशा दैत्यांच्या कुळामध्ये जन्मलेले होते. आणि किती नितांत श्रद्धा होती आणि हे करताना त्यांनी कधीही कुणाचा अनादर केला नाही. म्हणून आपण हा मेसेज आपल्या जीवनामध्ये सुद्धा घेऊ शकतो, की आपल्याला सुद्धा कुठं काही आध्यात्मिक थोडं ज्ञान असेल तर त्याचा अहंकार आपण केला नाही पाहिजे. तर त्याची काय आपली श्रद्धा भगवंतांवरच उलट अधिकाधिक श्रद्धा वाढवून आपल्याला इतर जीवांप्रती की जेव्हा कोणी आपला अहंकार न दाखवता की उलट आपल्याला त्यांच्या प्रती कुठेतरी एक सद्भावना जागृत व्हायला पाहिजे, की अरे आपण जे करतोय, की आपल्याला जे मिळाले ते आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा भगवंत खऱ्या अर्थाने आपल्यावर आनंदी होऊ शकतात आणि ती कृपा भगवंत आपल्याला देऊ शकतात. मग याच्यामध्ये आपले आई वडील असतात, नातेवाईक असतात, किती समाज असतो याच्यामध्ये, की ज्यांना ह्याचं ज्ञान नसतं. म्हणून मग त्यांना माहित नसतं म्हणून आपण असं समजायचं की नाही आम्ही करतो ते सर्वश्रेष्ठ आणि तुम्ही करता त्याला काहीच नाही. तर त्याचा अनादर आपण नक्कीच केला नाही पाहिजे. म्हणून भक्तीसाठी जे गोष्ट गरजेची आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु ते करताना कुणाचा अनादर पण आपण आपल्या जीवनामध्ये केला नाही पाहिजे. तर हे आपण आपल्या जीवनामध्ये शिकू शकतो. परंतु हे कशातून येणार आपल्याकडे आपल्या आचरणामध्ये? तर हे जे ज्ञान आहे श्रीमद भगवद्गीतेचे ते वारंवार आपण श्रवण करत राहू, तेव्हा त्या ज्ञानाने ती निष्ठा आपल्यामध्ये निर्माण होईल आणि त्या निष्ठेतून आपल्याकडून हे आचरण असं होऊ शकतं. अशा पद्धतीचे एक आदर्श आचरण. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये ओळीमध्ये भगवंत काय म्हणत आहे, दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे. तर हा जो काळ आहे, सगळ्यांना माहिती आहे की तो काळ भगवंत काय म्हणतात, तो महाभारत सुरू होताना मै काल हूँ म्हणजे काय, मी त्या काळाचं प्रतिनिधित्व भगवंत करतात. साक्षात भगवंत म्हणजे कोण आहे, ते काळ आहे. आणि तो काळ सगळ्या गोष्टी काय करतो, आपल्याकडली हरण करतो. म्हणजे कुठलीही इच्छा जर आपण व्यक्त केली तर ती काही लगेच प्राप्त होते का, आपली पूर्ण होते का? आपल्याला काहीतरी वेळ द्यावा लागतो ना. जसं आता एखादा मुलगा आहे 10-15 वर्षाचा आणि तो म्हटला की नाही मला आता मोठं डॉक्टर बनायचंय, मला वकील बनायचंय, मला बिझनेस करायचा आहे किंवा मला एक चांगली मुलगी पत्नी म्हणून आणायची. ती गोष्ट त्याची पूर्ण होणार आहे का लगेच? नाही, त्याला योग्य काळ लागणार आहे. म्हणून आपण त्या गोष्टी कुठलीही आपली इच्छा व्यक्त केली तर त्या गोष्टी त्या काळात आणि त्या वेळेतच पूर्ण होतात. लहानपणीची आकांक्षा जी मोठी आपण हे केलेली आहे इच्छा, तर ती आकांक्षा पण आपली योग्य वेळ आल्यानंतरच काय होते, ती पूर्ण होते. म्हणून काळ हा आपल्याला काय करत असतो, बोटावर नाचवत असतो हा काळ. आणि ह्या काळानुसारच आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून ते म्हणतात ना, ते एक गाणं आहे, मला आता आठवत नाही, ढलता सूरज ढल जाएगा और मला आता ते ऍक्च्युअली तुम्हाला एवढे एक धीरे लाईन, धीरे ढल जाएगा होता हा सूरज. धीरे धीरे ढल जाएगा म्हणजे हा जो सूर्य आहे तो हळूहळू काय जाणार आहे, सूर्यास्ताला जाणार आहे. अगदी तसंच आपल्या जीवनातलं सुद्धा हा सूर्य जो आहे तो हळूहळू काय करणार आहे, तो आपल्याकडून ते काढून घेत आहे. एक एक सूर्य मावळ अस्ताला जातोय, तसं तसं आपल्या जीवनातला एक एक दिवस आणि एक एक गोष्ट तो हरण करत आहे. आजचं सौंदर्य आपलं काही काळाने ऱ्हास होणारच आहे. आज जे आरोग्य आहे एका वयाच्या विशिष्ट टप्प्याच्या पुढे गेल्यानंतर त्याचा ऱ्हास होणारच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट काय करतोय, काळ हा हरण करतोय. म्हणून ही एकमेव गोष्ट अशी आहे की भक्ती, की जो काळ त्याला स्पर्श करत नाही, काळाचं त्याच्यावर प्रभुत्व नाही. काळ हा त्याला भक्तीला कधीही स्पर्श करू शकत नाही. मग ही भक्ती ती सोडून मात्र आपण सगळं काही करतो ह्या जीवनामध्ये. म्हणजे हे काय आहे, आपलं एक डिपॉझिट आहे. जसं आपण बघतो की इंग्रजांचं प्रभुपादांचं जर आपण जीवनचरित्र वाचलं तर तो प्रभुपादांचं जीवनचरित्र वाचलं तेव्हा त्याच्यात आपल्याला कळतं की तो इंग्रजांचा काळ होता. पण त्या इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा गौडीय भक्त जे होते ते भक्ती करतच होते. ब्रिटिश काळामध्ये बघितलं की ब्रिटिश काळामध्ये पण भक्ती चालूच होती. चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये आपण बघितलं की मोघल काळ होता, मोघलांचा काळ होता, तेव्हाही ती भक्ती चालूच होती. भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हाही भक्ती चालूच होती. म्हणजे किती युद्ध आले, किती युद्ध गेले, किती काळ बदलला, राज्य गेले, परंतु भक्ती ही काय आहे, चालूच आहे. म्हणून याच्यातून आपण बघू शकतो की आताही चालू आहे,
पुढेही चालू राहणार आणि भविष्यातही राहणार आहे. म्हणून काळ ही एकमेव गोष्ट आहे की ती भक्तीला काय करू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, आणि ती काय आहे, शाश्वत आहे. म्हणून भक्ती ही शाश्वत आहे, ती कुठल्याही परिस्थितीवर, जसं श्रील प्रभुपादांचं उदाहरण मला आता आठवते की त्यांचे गुरु महाराज जेव्हा ते म्हणाले की हा इंग्रजांचा काळ गेल्यानंतर जर मिळाले, ह्या भक्ती मार्गाचा प्रचार अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्यावेळेस भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं काय म्हणजे ती किती शाश्वत वाक्य आहे की ते म्हणतात की भक्ती ही कोणासाठी थांबत नाही, म्हणजे भक्तीला कुठलाही काळ स्पर्श करू शकत नाही. म्हणून आपण बघू शकतो की हा जो काळ आहे हा शाश्वत आहे, फक्त त्याला भक्ती स्पर्श करू शकत नाही. फक्त आपल्याला काय होतंय की आपल्याला ती भक्ती गोड वाटत नाही. ब्रजसुंदरी माताजी त्या दिवशी पण म्हणाल्या ना, ते अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण ते आपल्याला अमृतासारखे का वाटत नाही? कारण आपल्यावर काय आहे, आपल्या अनर्थांचं काय झालेलं आहे, आवरण आहे, आणि त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत जात नाहीये. म्हणून हे अमृतासारखं नाम, ते सुद्धा आपल्याला माताजी म्हटल्याप्रमाणे कडू वाटतं, की विहिरीतली बादली कशी ओढतो तसा एक एक मणी ओढतो. कुणी काय आलं तर आपण अशी माळ बाहेर काढून बघतो की अरे किती मणी राहिले आता माझा जप पूर्ण करण्यासाठी. तर हे आपण बघू शकतो की म्हणून ही श्रद्धा आणि हा विश्वास निर्माण करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, शास्त्र ऐकण्याची गरज आहे. आणि वारंवार शास्त्र, जसं आता आपण रोज गीतामृत मालिका का घेतोय, तर आपल्यावर ते रोज सातत्याने ऐकून ऐकून आपली श्रद्धा निर्माण होईल त्याच्यामध्ये. आणि जेव्हा श्रद्धा निर्माण होते तेव्हा त्याच्यामध्ये काय येतं, की जसं म्हणतात ना, कधी कधी लोक काही काही म्हणतात की भक्ती म्हणजे मनाद्वारे भक्ती कधी केली जात नाही. आपलं मन कसं असतं, चंचल असतं, आज असं आहे तास तसं आहे. पण त्याला तत्वज्ञानाची, फिलॉसॉफीची जोड असेल तर ते मन आपलं स्थिर राहतं. म्हणून मनाद्वारे कधी भक्ती केली जात नाही. तर हरिनाम हे घेण्यासाठी आपल्याला तेवढं काय प्रेरणा लागतील, त्याच्यासाठी आपल्याला शास्त्र वाचणे गरजेचं आहे. की एकदा श्रील प्रभुपादांचे एक शिष्य होत्या, आणि त्यांचे एक शिष्य सांगत होते प्रभुपादांना, की ते म्हणाले की त्या म्हणतायत की मी फक्त 16 माळा जप करेन आणि मी कुठल्या पुस्तकांचं वाचन नाही करू शकत, माझ्यासाठी ठीक आहे, मी माझा जप माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा श्रील प्रभुपाद सांगतात की हे पुस्तक मी लिहिलेले आहेत आणि मी माझ्या शिष्यांना सांगतोय, ही आज्ञा देतोय की ह्या पुस्तकांचं तुम्ही वाचन करा, अध्ययन करा, आणि तू तुझ्या गुरूंची एक आज्ञा तू काय करत आहे, तू ती आज्ञा मान्य करत नाही. मग ते हरिनाम घेऊन त्या हरिनामामध्ये कधीच गोडवा प्राप्त होणार नाही. उलट त्या हरिनामाप्रती काय होतील आपल्याकडून, काय होईल आपल्याकडून त्याच्या प्रती अपराध होतील त्या हरिनामामध्ये. म्हणून प्रभुपाद म्हणतात की तो एक गुरु अपराध पण होईल आणि तो हरिनाम अपराध पण ती करत आहे. म्हणजे याच्यातून बघू शकतो की संबंध ज्ञान आपल्याला किती गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला हे संबंध ज्ञान आपल्याला शास्त्र देतात, आणि जेव्हा हे शास्त्र आपण वाचतो, ऐकतो, प्रभुपादांची पुस्तकं वाचतो, तेव्हा तेव्हा त्या हरिनामामध्ये आपल्याला गोडवा प्राप्त होईल. असं कोणी म्हणू शकत नाही की अरे मी घरी बसून आता छान, मी काय रोज 16 नाही 32 माळा करते, किंवा मी 32 माळा करतोय, 64 माळा करतोय, परंतु त्याला शास्त्राची जोड नसेल तर ते काय करणार, त्या हरिनामामध्ये कधीच आपल्याला गोडवा प्राप्त होणार नाही. आणि त्या हरिनामाप्रती काय करू आपण, अपराध करू, नाम अपराध करू. म्हणून ही श्रद्धा जी आहे, ही एक अशी गोष्ट आहे की त्याला काळ स्पर्श करू शकत नाही, कोणीच मृत्यू त्याला स्पर्श करू शकत नाही ह्या भक्तीला. आणि ही भक्तीच्या काळाच्या परे आहे. म्हणून भगवंत म्हणत आहेत की याच्यामध्ये काळ मी आहे. श्लोक हा, दमन करणाऱ्यांमध्ये, दमन म्हणजे जे काही करतो, जे काढून घेतो, सगळं हरण करतो, तर त्याच्यामध्ये मी काळ आहे. म्हणून भगवंत काळाचं उदाहरण देतात इथे. दुसरं म्हणजे भगवंत इथे एक म्हणत आहेत की सिंह, सिंहाचं एक उदाहरण देत आहेत. सिंह का म्हणत आहेत भगवंत, की सिंह सगळ्यांना माहिती आहे जंगलाचा राजा, प्राण्यांचा राजा सिंह म्हणतो ना आपण. सिंह का म्हणतो, की सिंह हा असा ना, असा भ्याड हल्ला कधी करत नाही. की सिंह कुठल्याही प्राण्यावर किती शक्तिशाली असू दे, सिंह समोरासमोर जाऊन हल्ला करतो. तर ही सिंहाची काय आहे, शक्ती आहे. म्हणून भगवंत म्हणत आहेत की या सगळ्या ह्याच्यामध्ये, प्राण्यांमध्ये, पशूंमध्ये सिंह, कारण सिंह हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याच्यामध्ये भगवंत म्हणून ते उदाहरण देत आहेत की मी सिंह आहे. आणि तिसरं एक उदाहरण भगवंत इथे देत आहेत की काळ, प्रल्हाद, सिंह, आणि चौथं गरुड. गरुडजींचं. आता हे गरुडजीचं वाहन सगळ्यांना माहिती, भगवंतांचं वाहन, श्रीकृष्णांचं, विष्णूंचं वाहन गरुडजी आहे. म्हणजे ते विष्णुरथ सारथ्य करतात, जसं अर्जुनाचं भगवंतांनी केलं तसं भगवंतांचं वाहन हे गरुडजी आहे. तर एक छोटीशी स्टोरी आहे, 2च मिनिटात सांगते मी. तर हे दिती आदितीचं बघितलं आपण की हे गरुडजींना हे स्थान कसं काय मिळालं. जसं दितीचे पुत्र
अदितीचे पुत्र हे देवता आहेत आणि दितीचे पुत्र हे कोण आहेत, दैत्य आहेत. तसेच इथे एकदा कद्रू म्हणून कश्यपांची पत्नी ह्या दोन्ही सवती, एक कद्रू आणि दुसरीचं नाव विनीता. आणि ह्या कद्रू आणि विनीता एक दिवस एक पांढरा शुभ्र घोडा बघतात. आणि तो पांढरा शुभ्र घोडा असतो अगदी. आणि त्याच्यामध्ये त्या सहज बोलता बोलता कद्रू म्हणते की याची जी शेपटी आहे ती काळ्या कलरची आहे, आणि विनीता म्हणते की नाही ती पांढऱ्या कलरची आहे. आणि असं करता करता त्या दोघींच्यात वाद लागतो. मग विनीता काय म्हणते की जर तो पांढऱ्या कलरचा असेल, मी म्हणाले त्याप्रमाणे, जर ते सत्य ठरलं तर तू माझी दासी बनायचं. आणि कद्रू म्हणते ती जर काळी असेल तर तू माझी दासी बनायचं. पण कद्रूचा पुत्र जो असतो, कालिया नाव असतं, तर त्या कालियाला माहिती असतं की हा हिचं शेपूट पांढरा आहे म्हणून. मग त्याला कुठेतरी वाटतं की माझी आई दासी बनेल हिची. म्हणून तो काय करतो, एक सूक्ष्म रूप घेतो आणि त्या शेपटीमध्ये जातो आणि तो ती काळी शेपटी थोडीशी दिसायला लागते. आणि मग याच्यामध्ये काय होतं की एक छल कपटाने विनीता हरते आणि विनीता कद्रूची दासी बनते. परंतु काही काळाने त्या विनीतेचा पुत्र जो असतो ते गरुडजी असतात. आणि त्यांना खूप वाईट वाटतं की अरे माझी आई यांची दासी बनली. आणि मग ते एक दिवस ते तिच्याकडे जातात, कद्रूकडे, आणि ते म्हणतात की मला माझ्या आईची या दास्यत्वातून मुक्तता होण्यासाठी काय करावं लागेल की जेणेकरून तू त्यांना मुक्त करशील. त्यावेळेस कद्रू म्हणते की मला तू अमृत आणून दे माझ्या पुत्राला आणि मला, तर मी तुला त्याच्यातून तुझ्या आईची मुक्त म्हणजे तिला सोडवणूक करेल त्याच्यातून. आणि मग गरुडजी जातात ह्याच्यामध्ये स्वर्गामध्ये, आणि तिथे असं बरंच युद्ध होतं त्यांचं काही. आणि तरी ते अमृत कलश ते काय करतात, पळवून आणतात. पण पळवल्यानंतर म्हणजे अमृत देवतांच्या ह्याच्यातून पळवून आणणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे इंद्राच्या ह्याच्यातून. परंतु भगवंत काय करतात, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या त्या ह्याच्यावर म्हणजे त्यांच्या पराक्रमावर खूप खुश होतात भगवंत. आणि भगवंत खुश झाल्यानंतर मग ते भगवंतांना म्हणतात की तुम्ही मला, ते म्हणतात की तू वरदान माग काय पाहिजे ते. आणि मग ते म्हणतात की मला, गरुडजी म्हणतात की हे अमृताचं मला अमरत्वाचं वरदान द्या आणि शाश्वत काळासाठी मला तुमचा सेवक बनव. आणि मग म्हणून भगवंत त्यांना गरुडजींना ते स्थान देतात त्यांच्या वाहकाचं. तर म्हणून ह्याच्यातून आपण बघू शकतो की हे गरुडजी कोण आहेत, पक्ष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत की पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की या 2 श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला काय काय शिकवत आहेत. अनंत, वरुण, अर्यमा, यमदेव आणि प्रल्हाद, काळ आणि सिंह आणि गरुड मी आहे की सर्वश्रेष्ठांमध्ये. याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने हे ऐकताना म्हणजे हे बघताना की याच्यामध्ये नम्रता असेल, भक्ती मार्गाचं पालन प्रामाणिकपणे करणं असेल, त्याला शास्त्रांची जोड देणं असेल, म्हणजे ह्या कितीतरी गोष्टी, सेवा करताना आपल्यामध्ये ती नम्रता आणणे. तर अशा ह्या कितीतरी, आणि दुसरी म्हणजे भक्ती ही कुठेही कधीही प्राप्त होऊ शकते, की असं नाही माझ्या घरामध्ये वातावरण हेच आहे, मग आमच्या घरामध्ये नाही हो पोषक वातावरण, मी कशी करणार कसं. फक्त आपली प्रामाणिकता पाहिजे. तर याच्यातून आपण शिकू शकतो की ही भक्ती ही आपल्याला कधीही कुठेही प्राप्त होऊ शकते. तर अशा पद्धतीने आज आपण 2 श्लोकांवर थोडस विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला मी. तर आशा आहे की तुम्हाला काही थोडंफार समजलं असेल. तर याच्यातून जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही कमेंट्स असतील तर प्लीज तुम्ही सांगू शकता. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू संदिनी शक्तिमाताजी. नेहमीप्रमाणे त्या भाषेमध्ये तुम्ही छान विश्लेषण केलं. मी जरा सेटिंग चेंज करते. ओके, कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज जरूर विचारा. उद्याच्या हो हरिबोल माताजी, खूप सुंदर लेक्चर दिला माताजी. व्हेरी नाईस. मला एक क्वेश्चन होता माताजी. तुम्ही म्हटलं भगवंत कसं आता पक्ष्यांमध्ये गरुड आहेत किंवा आता जंगलच्या ह्याच्यात सिंह आहेत. तर आपण आता नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपण अॅनिमलच्या जन्माला जातो, प्राणी वगैरे. तर ह्याच्याबद्दल काय सांगू शकता का? म्हणजे आता सिंह म्हटल्यावर त्यांना दुसऱ्या अॅनिमलला हंट करावं लागलं असणार ना भगवंतांना, हो की नाही? हा, तर असं मला एक थोडा डाऊट होता म्हणून विचारते. सांगण्याचा प्रयत्न करते माताजी. म्हणजे कसं असतं ना की आपल्याला भगवंतांची म्हणजे कधी कधी काही उदाहरणं कशी असतात ना की आपल्याला ती समजावण्यासाठी असतात. की जसं आता भगवंत हे खूप सुंदर आहेत. भगवंतांचे नेत्र, त्याला वर्णन कशाचं असतं, कमळाचं वर्णन असतं. भगवंतांचे चरण कमल कमळाच्या पाकळ्यासारखे आहेत.
म्हणजे तसं पाहायला गेलं तर ते त्याच्यापेक्षाही सुंदर आहेत. परंतु ह्या भौतिक जगामध्ये जर आपल्याला काही उदाहरण द्यायचं असेल भगवंतांना, मग आता कमळ हे सगळ्यात सुंदर पुष्प आहे. मग कमळापेक्षा अजून कुठलं सुंदर फुल आहे की ज्याचं वर्णन आपल्याला देऊ शकतात भगवंत, म्हणजे सांगू शकतात. म्हणजे याच्यातून आपण काय संदेश घेऊ शकतो की याच्यापेक्षा सुंदर भौतिक म्हणजे आपल्याला समजावून सांगण्यासाठी कमळापेक्षा दुसरं पुष्प नाहीये. परंतु भगवंत कमळापेक्षा पण सुंदर आहेत. त्यांचे चरण कमल, त्यांचे नेत्र. परंतु या भगवंतामध्ये आपल्याला समजावून सांगण्यासाठी एक सर्वश्रेष्ठ गोष्ट कुठली आहे त्याचं वर्णन भगवंत आपल्याला सांगतात, की जेणेकरून आपल्याला ती काय म्हणू शकतो आपण, ते आपल्याला कमीत कमी त्या स्तरावर येऊन समजेल. मग जसं इथे आपण शब्दशः अर्थ म्हणजे काय, आपण याच्यातून हे सार काय घेऊ शकतो इथे की हरिबोल. आवाज येतोय बॅकग्राऊंडला कोणाचा? हरिबोल. थोडासा येतोय माताजी. तर सिंह, तर भगवंतांना जर सांगायचं असेल की शक्तिशाली म्हणजे पशूंमध्ये सिंह मी आहे, किंवा भगवंतांनी दुसरं उदाहरण दिलं, समजा पशूंमध्ये कोल्हा मी आहे किंवा चित्ता मी आहे, तर आपल्याला कसं वाटेल? पण जेव्हा सिंहाचं उदाहरण देतो तर ह्याच्यातून आपण सार घ्यायचं असतं, शब्दशः अर्थ नाहीये. भगवंत ती उपमा देत आहेत आपल्याला सांगण्यासाठी की मी कोण आहे. शक्ती श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ मी आहे, शक्तिशालीमध्ये मी शक्तिशाली आहे. मग गरुड पक्षांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? गरुड आहे, म्हणून ते गरुडाचं उदाहरण देत आहेत. सिंह म्हणून श्रेष्ठ जंगलाचा राजा आहे. परंतु आपण असं नाही त्याचा हे अर्थ घ्यायचा की अरे तो प्राणी आहे. परंतु भगवंतांना आपल्याला काहीतरी सांगावं लागतंय ना. उपमा, आपण या जगात राहतोय त्यामुळे या जगातलीच उपमा आपल्याला समजेल. आपल्याला दुसरी उपमा समजणार नाही आपल्याला सांगितली तरी, आणि ते स्थान कळणार नाही भगवंतांचं आपल्याला. सिंह म्हटलं की आपल्याला शक्तिशाली लगेच जाणीव होते. म्हणून भगवंत ते उपमा फक्त आपल्याला देत आहेत की भगवंतांचे ऐश्वर्य काय आहे, मग या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे. जेव्हा या जगामधलं उदाहरण एखादं श्रेष्ठत्वाचं होतं, आपण म्हणतो हो ते किती शक्तिशाली आहे, त्यांना किती ताकद आहे, असं आपण म्हणतो. ते किती बुद्धिमान आहेत असं आपण म्हणतो ना सहज. मग त्याच्यासाठी भगवंत हे उपमा देतात की हे भगवंतांचं ऐश्वर्य काय आहे, हे याच्यातून आपण सार घ्यायचं असतं. की याच्यातून शब्दशः अर्थ असा नाही की तो सिंह मी आहे, फक्त ती शक्ती सांगत आहेत भगवंत ह्याच्यामध्ये. म्हणून ह्या अध्यायाचा हेच श्लोकच म्हणजे सॉरी नावच विभूती योग आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भगवंतांचे ऐश्वर्य, म्हणजे जसं भगवंत म्हणतात ना गायीमध्ये, कालच आपण बघितलं ना गायींमध्ये सुरभी गाय. मग गायीमध्ये सुरभी गायचं उदाहरण का दिलं? कारण सुरभी गाय श्रेष्ठ आहे. प्राण्यांमध्ये आपल्याला समजण्यासाठी सिंह सर्वश्रेष्ठ आहे म्हणून सिंहाचं उदाहरण. म्हणून हे आपल्याला समजण्यासाठी भौतिक जगातल्या आपल्यासाठी जे सर्वश्रेष्ठ दिसतंय ते भगवंत त्याची उपमा त्याला देतात, जेणेकरून आपण त्या स्तरावर येऊन कमीत कमी तेवढं समजण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. थँक्यू. प्रयत्न केला, मला माहित नाही तुमच्या प्रश्न. नाही, छान छान. नाही, कधी कधी असं दुसरे पण विचारू शकतात ना लोक, हे की नाही, म्हणून मी माझा डाऊट क्लिअर केला. छान उत्तर दिलं. हरिबोल माताजी, खूप खूप धन्यवाद. आता काही काही श्लोकांमध्ये भागवतमच्या तुम्ही बघू शकता की व्यापाऱ्यांमध्ये मी भाग्य आहे, फसवणाऱ्यांमध्ये द्युत क्रीडा मी आहे, शक्ती मी आहे, सात्विकांमधील सत्वगुण मी आहे, असं भगवंत वेगवेगळं वर्णन करतात त्याचं. तर ते आपल्याला समजावण्यासाठी फक्त. थँक्यू माताजी. हरिबोल. अजून आहे का कोणाला काही प्रश्न? किंवा मग आपण थांबूया. उद्याही सगळ्याजणी जॉईन व्हा. उद्याही छान श्लोक आहेत. उद्याच्या श्लोकामध्ये भगवंतांकडे घेऊन जात नाही. आनंदगोपी माताजी, आवाज येतोय तुमचा. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मासा मी आहे, आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे. तर उद्याही खूप सुंदर श्लोक आहे. तर उद्याही सगळ्याजणी नक्की जॉईन करा. उद्या आपल्या श्री तुलसी माताजींचा असेल तर सगळ्यांना छान उद्या एकदम ह्याच्यामध्ये अभंगांमध्ये त्या घेऊन जातील. तर नक्की उद्याही सगळ्याजणी जॉईन करा. आणि जास्तीत जास्त मेसेज द्या तुमच्या मैत्रिणींपर्यंत, फ्रेंड सर्कल त्यांच्यापर्यंत शक्य होईल तेवढे. चालेल माताजी, काही कोणाचे प्रश्न नाही दिसत, मग आपण थांबूया. थँक्यू.